BHMS राउंड 2ची यादी काल लागलेली आहे. BAMS आणि BHMSची. BHMSचा कट ऑफ मी अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे. कॅटेगरी वाईज कुठल्या कॉलेजला कोणता विद्यार्थी लागलेला आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेल्या होत्या की सर आम्हाला BHMSचा सुद्धा कट ऑफ सांगा. तर तो सुद्धा कट ऑफ मी काढलेला आहे. कॅटेगरीनुसार तुम्हाला आता तो कट ऑफ सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आज चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर BHMSच्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ आलेला आहे तो आता आपण बघूया. तर सर्वप्रथम SC कॅटेगरीसाठी 231 एवढा कट ऑफ आलेला आहे सेकंड राऊंडचा. त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण बघूया ST कॅटेगरी. STसाठी 178वरती शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे. कॅटेगरीनुसार तुम्हाला मी आता मार्क्स वाईज सांगत आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला यादी दाखवणार आहे आणि कुठल्या कॉलेजला विद्यार्थी लागलेला आहे ते पण सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ST कॅटेगरी झाल्यानंतर VJA कॅटेगरी. VJA कॅटेगरीचा 233वरती विद्यार्थी लागलेला आहे. BHMSला सेकंड राऊंडच्या कॅप राऊंडमध्ये VJA 233. त्यानंतर NTB कॅटेगरीचा बघा स्क्रीनवरती 213 एवढ्या गुणांवरती विद्यार्थी शेवटच्या कॉलेजला लागलेला आहे. त्यानंतर EWS कॅटेगरी बघा 234वरती लागलेला आहे विद्यार्थी EWS कॅटेगरीचा. त्यानंतर NTC कॅटेगरीचा 234वरच लागलेला आहे शेवटच्या कॉलेजला BHMS राऊंड 2. त्यानंतर OBC कॅटेगरीचा 205वरती विद्यार्थी लागलेला आहे BHMS राऊंड 2ला. त्यानंतर SCBC कॅटेगरी आहे 216वरती विद्यार्थी लागलेला आहे SCBC कॅटेगरीचा BHMS राऊंड 2ला. त्यानंतर NTD कॅटेगरीचा 231वरती विद्यार्थी लागलेला आहे राऊंड 2साठी. आणि ओपनचं बघायला गेलं आपण तर 237 एवढ्या गुणांचं विद्यार्थी हे BHMSला लागलेले आहेत सेकंड राऊंडला. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की तिसऱ्या राऊंडची आम्ही वाट बघावी का? निश्चित बघावे, कारण सेकंड राऊंड आणि फर्स्ट राऊंडमध्ये काही जास्त डिफरन्स पडलेला नाही. BAMS आणि BHMS च्या दोन्ही कट ऑफमध्ये आपल्याला जास्त डिफरन्स दिसत नाही आहे एवढा. कारण फर्स्ट राऊंडला जे विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेली असते तेच विद्यार्थी परत सेकंड राऊंडला सुद्धा चॉईस फिलिंग करतात. आणि सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केल्यानंतर मात्र आपल्याला सेकंड राऊंडला कॉलेजला जॉईन होणं कंपल्सरी असतं. आता त्यांना या राऊंडला कॉलेजला जॉईन होणं कंपल्सरी आहे. जॉईन झाले नाही तर ते सिस्टीमच्या बाहेर होतात आणि त्या जागा आपल्याला व्हॅकंट मिळतात. तर थर्ड राऊंडला निश्चितच चित्र स्पष्ट होईल. ज्या विद्यार्थ्यांनी 1-2 वेळास रिपीट केलेलं आहे, आता रिपीट करायची इच्छा नाही, तर त्यांनी लास्ट राऊंडपर्यंत वेट करायला काहीच हरकत नाही. कारण BAMS आणि BHMSचे जवळपास मागच्या वर्षी 8 राऊंड झाले होते आणि या वर्षी देखील 6 ते 7 राऊंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निराश न होता शेवटच्या राऊंडपर्यंत वेट करणं, स्पॉट राऊंडपर्यंत वेट करणं गरजेचं आहे. प्रिफरन्स व्यवस्थित देणं गरजेचं आहे. कारण आता कॉलेजेस भरपूर आहेत, जवळपास 120-125पर्यंत BMSचे कॉलेज आहेत, BHMSचे सुद्धा भरपूर कॉलेज आहेत. तर ते प्रिफरन्स व्यवस्थित देणं गरजेचं आहे. तुम्हाला काही मदत हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट वगैरे काउन्सिलिंगची काही माहिती हवी असेल तरीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा BHMSचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. यानंतर आपण तुम्हाला प्रत्यक्ष यादी दाखवणार आहोत आणि त्या यादीमध्ये त्या विद्यार्थ्यांना कोणत्या ऑल इंडिया रँकवर कॉलेज मिळालेलं आहे ते सुद्धा आता तुम्हाला दाखवतो. आता आपण यादीमध्ये प्रत्यक्ष कोणत्या ऑल इंडिया रँकला कॅटेगरीनुसार कुठलं कॉलेज त्या विद्यार्थ्याला शेवटचं भेटलेलं आहे, आपण जे मार्क्स सांगितले तुम्हाला
ते आता आपण बघूया. सर्वप्रथम SC कॅटेगरीज आपण फाइंड करूया. SC कॅटेगरीचा मार्क्स तुम्हाला 231 सांगितले होते. 6,69,461 वरती आहे बघा. या इथे दिसते तुम्हाला PDJMC परभणी या ठिकाणी हे कॉलेज मिळालेलं आहे SC कॅटेगरीचा. त्यानंतर STचं सांगितलं होतं तुम्हाला 9,06,065 ST कॅटेगरी. तुम्ही कॅटेगरी बघू शकता. KSPM वसंतराव काळे लातूर या ठिकाणचं हे कॉलेज BHMSचं मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी तुम्हाला सांगितली होती. STचे 178 मार्क्स सांगितले होते. VJA 233 मार्क्स सांगितले होते. ऑल इंडिया रँक आहे 6,64,365 एवढा. 6,64,362 याच्या आसपास असेल. त्यानंतर पुढची कॅटेगरी NTBचं बघा 7,44,170. 7,44,170 हे NTB फिमेल कॅन्डिडेट आहे. माऊली होमिओपॅथिक लातूर या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे. त्यानंतर NTBचे मार्क्स तुम्हाला सांगितले होते 213. त्यानंतर NTCचे मार्क्स सांगितले होते 234. NTCचा ऑल इंडिया रँक आहे 6,58,905 एवढा. हे बघा NTC. SSVP हट्टा हिंगोली या ठिकाणी BMSचं सुद्धा कॉलेज आहे. तर हट्ट्याला मिळालेलं आहे 234 गुणांवरती NTCला. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC 7,76,025 205 गुणांवरती. या 7,76,000च्या आसपास आहे. एक दोन अंकाने माझा कमी जास्त झाला असेल त्याच्यामुळे ते सर्च होत नाही. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWS 6,59,873. ॲक्युरेट आकडा असेल तर ते सर्च होते. तर या ठिकाणी बघा EWS कॅटेगरी EWSची कॅटेगरी आहे. या ठिकाणी वरती बघूया आपण EWS. इथे चॉईस नॉट अवेलेबल. EWS या ठिकाणी बघा सोलापूर हे कॉलेज मिळालेलं आहे 6,58,836 वरती. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे SCBC 7,30,714. हे बघा या ठिकाणी SCBC 7,30,714 चॉईस नॉट अवेलेबल आहे. वरती बघूया आपण आता. इथून वरती बघावं लागेल आपल्याला. SCBC हां या ठिकाणी बघा इथे 7,28,000 मध्ये आहे. 7,28,092 वरती चंद्रपूरचं कॉलेज मिळालेलं आहे फिमेल कॅटेगरीला. त्यानंतर NTD कॅटेगरी बघा 6,71,739. NTD माऊली लातूर हे कॉलेज मिळालेलं आहे 231 गुणांवरती. आणि त्यानंतर आहे ओपन कॅटेगरी 6,48,953. इथे चॉईस नॉट अवेलेबल आहे. वरती ओपनचं बघूया आपण आता. हां या ठिकाणी इथे मिळालं आहे परभणीचे कॉलेज फिमेल कॅन्डिडेट 6,48,000. हे ऑल इंडिया रँक लिहिण्यामध्ये कमी जास्त झाला असेल. तर अशा प्रकारे ऑल इंडिया रँकनुसार तुम्हाला मी BHMSचे सुद्धा कट ऑफ सांगितलेले आहेत. तर हे सेकंड राऊंड आहे. अजून भरपूर राऊंड बाकी आहेत. या खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी साधारणतः 9 लाखापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत 7 लाख 8 लाखापर्यंतचे ते वेट करू शकतात शेवटच्या राऊंडपर्यंत. कट ऑफ नक्कीच खाली येणार आहे.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.